नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय मी साहित्य घेतले ते. 2 बटाटे उकळून घेतलेत मी मोठे, आणि 2 हिरव्या मिरच्या आणि जिरे थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते तर थोडेसे जाडसर असे थोडेसे मिक्सरला लावून घेतलेत भाजून. 1 वाटी साबुदाणे आहेत, ते मी रात्री भिजत घातले होते. तर आपण ह्या थोडंसं जिरं आणि हे जे 2 लाल मिरच्या आहेत ना ह्या, तर आपण हे ना थोडं मिक्सरला लावून घेणार आहेत. थोडंसं जाड असं वाटायचं आहे. तर दाखवते मी पुढे. आता आपण हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर मी दाखवते बघा, मी साबुदाणे टाकून घेतलेत प्लेटमध्ये. तर जे शेंगदाणे आहेत ते पण घालूया. जे वाटलेलं आहे ना जिरे आणि मिरची जे वाटले ते पण घालूया. तुम्ही कापूनही टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार कसं. आणि मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण माझं बाळ खाणार आहे म्हणून, लहान पोरगा आहे माझा, तो खाणार म्हणून मी 2च मिरच्या वाटलेल्या आहेत. आता जे 2 बटाटे उकळलेले आहेत ना ते पण इथं चुरून घेणार, मिक्स करणार याच्यामध्ये. आणि ही जी कोथिंबीर आहे ही पण टाकणार. तर सगळं मिक्स करून घेऊया. याचा एक डो बनवून घेऊया. थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं. तर तुम्ही बघू शकता डो आपला तयार झालेला आहे. तर त्या भांड्यामध्ये मला मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी मोठं भांडं घेतलं आहे. आणि आता थोडंसं हाताला तेल लावून आपण इथे टिक्क्या करून घेणार आहेत. किती छान अशा टिक्क्या वाटतात. तर चला, आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या फ्राय करूया तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे. तर बारीक गॅस करून टिक्क्या आपण सोडणार आहेत. हळू हाताने. तर मी असं एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी टिक्क्या फ्राय करते. कारण कढई जी आहे ना ती माझ्याकडे थर्मलची आहे, तर ती चिपकून जातात ना ह्या टिक्क्या म्हणून. तर तुम्ही बघू शकता बारीक गॅस. आणि असं चम्मच घ्यायचा कधी पण, हे जो काटा चम्मच आहे ना असंच घ्यायचं स्पून कधी पण पलटी करायला अशा वस्तू, फ्राय करणाऱ्या वस्तूला. तर बघू शकता टिक्क्या तुम्ही फ्राय होत आहेत. तर माझी साबुदाणे टिक्की तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून, लाईक करून, शेअर करून सांगा. बघू शकता किती छान असं वाटतं. ते तुम्ही याला चटणीबरोबरही खाऊ शकतात. पण साबुदाण्याचे वडे टिक्की जी आहे ती दहीबरोबरच खातात. त्याला टिक्कीही म्हणू शकतात, वडेही म्हणू शकतात. तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्ही त्याला काय म्हणायचं आहे ते. बघू शकता तुम्ही किती छान असे साबुदाणे आमचे टिक्की तयार आहेत. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
ओके बाय.